एवढायला लागलं. मला आता काय करावं. आणि जुन्या काळात दवाखाने नव्हते, जवळ दवाखाना नाही, कुठं काही नाही. मला आता जवळ दवाखान्यात तरी कसं न्यावा. मग त्याला एक माहित होतं, काय पोटात दुखायला लागल्यावर काय करते. जुन्या काळात काय करायचे, पोटात दुखायला लागल्यावर काय करायचे, ते डागायचे म्हणतात बा. तुमच्याकडे होतं का नाही असं की तुमच्याकडे, तुम्ही काय पाकिस्तानातले थोडेच आहेत, महाराष्ट्रातलेच आहेत ना. आणि मग महाराज ती आगटी चालूच होती, ते गरम त्याने गच केला, जे ह्याच्या पोटाला डागिलं म्हणता. अर्थात मग तसं होऊ नये, मी आपला म्हणायचो. मग तुम्ही आपलं वेगळाच काहीतरी निर्णय घ्यायचा, विठाला 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 अर्थात महाराजांना आपलं महाराज सांगतात की देवाला भक्ती कोणती आवडते. अंतकरणातून केलेली भक्ती देवाला आवडते. कै आयशी दशा येईल माझे अंगा. अर्थात त्या भगवंतासाठी आपण एवढी त्या भगवंताची वाट पाहिली पाहिजे, भगवंतासाठी एवढं आपण आपल्या जीवाचा अट्टहास केला पाहिजे. तुकोबारायांनी त्याच्यासाठी एक 4था अभंग खर्च केला बघा. कोणता. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. महाराज म्हणतात एक नवीन लग्न झालेली मुलगी ती माहेरावरून सासरला जाण्यासाठी निघाली. हा जुन्या काळामधला दृष्टांत आहे. जुन्या काळामध्ये प्रवास कशाने राहायचा, बैलगाडीने राहायचा, हाय का नाही. बैलगाडीने प्रवास राहायचा, तेव्हा काही वाहनं नव्हते, काही नव्हती. आणि त्या बैलगाडीने ती मुलगी माहेरावरून सासरला जायला निघाल्याच्या नंतर त्या बैलगाडीमध्ये बसलेल्या मुलीचं तोंड कोणीकडे राहायचं व. ती मुलगी सासरला चालली, मग तिचं तोंड कोणीकडे राहायचं, माहेरच्या दिशेला तोंड राहायचं, हाय का नाही. आणि माहेरच्या दिशेला तोंड राहायचं. तीच मुलगी जर सासरहून माहेरला यायला निघाली तर तिचं तोंड पुढं राहायचं, कारण तिला आवड माहेराची लागलेली राहायची. अर्थात त्या मुलीला जसं माहेराविषयी अंतःकरणामध्ये जसं प्रेम निर्माण झालेलं आहे, त्या माहेराविषयी जशी ओढ निर्माण झालेली आहे, तुकोबाराय म्हणतात देवासाठी सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये तशीच ओढ निर्माण झाली. पण महाराजांना हा दृष्टांत जरा कमी वाटला. का बरं. महाराज म्हणले आता पुढं कलियुग येणार आहे, आणि कलियुगामध्ये पुरी काय माया बापाला विचारून लग्न करणार नाहीत, मनाने जात्याना, आणि काय मग त्यांना ते माहेराविषयी ओढण काय राहणारच नाही. महाराज म्हणले, महाराजांना हा दृष्टांत जरा कमी वाटला. मग महाराजांनी दुसरा एक दृष्टांत दिला. काय. चुकलिया माय बाळ हुर हुर पाय. आपल्या गावामध्ये, कामर गावामध्ये देवीची जत्रा असते ना. तर देवीच्या जत्रेमध्ये काय झालं, एक बाई आपल्या छोट्याशा मुलाला घेतलं आणि ते जत्रामध्ये गेली. आणि गेल्याच्या नंतर ते जत्रा बघण्याच्या नादामध्ये ते पोरग हातातून कवा सटकलं तिलाच मेळ नाही लागला, आणि पोरग निघून गेलं दुसरीकडं. आणि जेव्हा तिच्या ध्यानामध्ये आलं की आपलं पोरग आपल्या हातातून सटकून गेलंय, आणि मग महाराज तिने ती जत्रा बघायची सोडून दिली. फक्त तिला आता तिच्या अंतःकरणामध्ये काय भावना आहेत, फक्त पोरग, माझं पोरग मला कधी भेटल एवढीच भावना. सरी जत्रा पालती घातली तिने जत्रेमध्ये, तिला दुसरं काही दिसलं नाही. आणि ज्या वेळेस तिला पोरग प्राप्त झालं, आता तिच्या अंतःकरणामध्ये तो पोराविषयीचा विरह आहे का, आता नाही तिच्या अंतःकरणामध्ये विरह आहे का नाही. पोरग प्राप्त झालं ना. महाराज म्हणतात मला सुद्धा तसंच झालं. पण महाराज म्हणतात तिला पोरग प्राप्त झालं, पुन्हा तिच्या अंतःकरणामध्ये विरह नाही. मग महाराजांना हा सुद्धा दृष्टांत कमी वाटला. जीवना वेगळी माझोळी, जीवना वेगळी माझोळी, जीवना वेगळी माझोळी, जीवना वेगळी माझोळी. कैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, ऐसे झाले माझ्या जीवा, ऐसे झाले माझ्या जीवा. महाराज म्हणतात जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी म्हणजे जीवन म्हणजे काय, पाणी. आणि मासोळी शब्दाचा अर्थ मासा. मासा सगळ्यांना माहिती आहे ना, होय मासा माहिती आहे का, मासा माहिती आहे ना सगळ्यांना. अहो इथं बरेच मासे धरणारे बी असतील आहे का नाही. पण आता दाता पडल्यावर काय, दाता पडले मग परमार्थात येत असतील. म्हणजे मासा सगळ्यांना माहिती आहे. तो मासा पाण्यातून बाहेर काढल्याच्या नंतर किती दिवस जिवंत राहतो. आमच्याकडे 8 दिवस जिवंत राहतो. तुमच्याकडं किती दिवस जिवंत राहतो, बोला की राव, किती दिवस.
पाण्यातून काढलेला मासा कशाचा जिवंत राहतोय महाराज? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा त्या पाण्याच्या विरहामध्ये तडपडून आपला प्राण सोडून देतो, महाराज म्हणतात त्या देवासाठी माझं सुद्धा तसंच झालेले. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा. मला कधी भेटशील देवा, सांग ना कधी भेटशील, कारण तुझ्यासाठी मी माझं जीवन हे संपूर्ण समर्पित केलेलं आहे. मग अशी जर भक्ती आपण देवासाठी केली तर देव आपल्या घरी काम करणार नाही का? अहो देवच काय, देवाच्या बापाला सुद्धा आपल्या घरी यावं लागेल, परंतु भक्ती सुद्धा आपली तशी असली पाहिजे. आणि महाराज म्हणतात ते संत अशी भक्ती करतात म्हणून तो भगवान परमात्मा त्यांच्या घरी काम करतो. नुसतं काम करत नाही, त्याच्यासाठी भगवान परमात्म्याने गीतेमध्ये एक श्लोक टाकला 9व्या अध्यायामध्ये, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. बघा पोरं सुद्धा श्लोक म्हणतायत. किती पोरं हुशार केलेत आमच्या महाराजांनी, खूप गोड बरं का. अहो टाळ वाजवणं, बाहेर कीर्तनामध्ये पावल्या खेळणं, दिंडीला जाणं हे गौण विषय, हे असून सुद्धा यांचा अभ्यास असणं महत्वाचं आहे. तुम्ही आता तुमच्याकडे कितीतरी संस्था आहेत, तुम्ही एखाद्या वेळेस चिमटा घेऊन बघत जा की पोरांना काय येतंय नेमकं, का नुसतं सप्त्यावरच आहेत म्हणून हे सुद्धा बघत जा, आहे का नाही. महाराज या पोरांची गीतेचे श्लोक झालेत. आता बघा मी श्लोक म्हणलं तिला म्हणा पोरांना, अनन्यश्चिंतयन्तो मां यतन्त शंतस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ऐका, अर्थात हा सुद्धा अभ्यास असणं महत्वाचं आहे. महाराज म्हणतात भगवान परमात्म्याची जर आपण अनन्य भावाने सेवा केली तर तो भगवान परमात्मा काय करतो, योगक्षेमम वहाम्यहम. तो भगवान परमात्मा योगक्षेम त्या ठिकाणी वाहतो. अर्थात आपल्याला एखादी गोष्ट आपल्याकडं नाही, भगवान परमात्मा ती सुद्धा देतो, आणि दिल्याच्या नंतर नुसती देतो मोकळा होतो असं नाही, त्याचं संरक्षण सुद्धा करतो. म्हणून आपण भक्ती अशी केली पाहिजे की अशी भक्ती केली पाहिजे की त्या भगवान परमात्म्याने आपल्यावरती कृपा केलीच पाहिजे. तो आपल्या घरी येऊन काम करावं याच्यासाठी भक्ती नाही केली पाहिजे. आता महाराजांनी या अभंगामध्ये भक्ताच्या घरी देव काम करतोय म्हणजे ही लालसा लावलेली निळोबारायने. निळोबाराय म्हणतात त्या निमित्ताने का होईना देवाची भक्ती करतील ना लोक, की देव आपल्या घरी यावा, देवाने आपल्या घरी काम करावं, ह्या निमित्ताने का होईना हे भक्ती करतील. परंतु खऱ्या अर्थाने भक्तीचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की आपला उद्धार कधी होईल, आहे का नाही. म्हणून निळोबाराय म्हणतात तो भगवान परमात्मा त्या भक्तांच्या घरी काम करत असताना नीच प्रकारचं काम पाहत नाही का चांगल्या प्रकारचं काम पाहत नाही. एक काकड्यामधला एक अभंग आहे बघा, आपण सगळ्यांना माहिती आहे, उंच नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून. या भगवान परमात्मा भाव भक्ती देखून, भाव भक्ती पाहून त्या भक्तांच्या घरी तिष्ठतो म्हणजे काम करतो. निळोबाराय म्हणतात चांगलं काम करतो याच्यामध्ये नवल नाही, तर तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या घरी नीच प्रकारचं सुद्धा काम करतो. अभंगाचं पहिलं चरण, नीच कामी न धरी लाज, 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 भक्ताचा कैवारी, भक्ताचा कैवारी, भक्ताचा कैवारी, भक्ताचा कैवारी, सेवकाचा शिरोमणी, सेवकाचा शिरोमणी, सेवकाचा शिरोमणी, सेवकाचा शिरोमणी, शिरोमणी. नेच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी. महाराज म्हणतात त्या भक्तांचा कैवार घेऊन तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या घरी नीच प्रकारचं काम करतो. नीच काम कोणाच्या घरी केलं हो? आपल्याला एक अपरिचित उदाहरण सांगतो. आपण या आता मी अभंग सांगितलं ना उंच नीच काही, त्याच्यामध्येच एक चरण आलं बघा, काय सजन कसाया विकू लागे मौस,
माळ्या सावत्यास खुरपू लागे. हे सजन कसाई कोण होते? आता नावावरूनच कळत आहे कसाई म्हणजे काय हाय का नाही, कळत आहे ना. कसाई माहितीत का आपल्याला? हे म्हणा आम्ही त्याच शाखेचे, आम्हाला दुसरं काय माहिती त्याशिवाय. अर्थात हे सजन कसायाच्या घरी भगवान परमात्म्याने मांस विकू लागला. ही सेवा नीच प्रकारची का चांगली? अहो नीच प्रकारची काम आहे. हे सजन कसाई होता महाराज, कसाई होता, व्यवसायाने कसाई होता, परंतु नियम मात्र त्याचा एक नित्य नियम चांगला होता. काय? रोज सकाळी उठला की त्या गंगेवरती स्नानाला जायचा. हा त्याचा नियम. उठला की गंगेवर स्नान करायचं. स्नान करून आलं की आपलं ते मांसाचं दुकान उघडायचं आणि ते मांसाचं दुकान उघडून दिवसभर ते आपलं काम करायचं. काही गरज आहे का देवाला असल्या घरी जायची? पण महाराज देव त्याच्यावरती प्रसन्न झाला. देव म्हणायला लागला, हा भक्त किती माझा भक्त आहे. जी गंगा माझ्या डोक्यामधून प्रगट झाली, जी गंगा माझ्यामुळे या पृथ्वी तलावावरती आली, या गंगेचं रोज हा स्नान करतोय. किती मोठा भक्त आहे, किती मोठा भक्त आहे. नुसतं नियमाला प्राधान्य दिलं बघा देवानी, आपल्या कर्माला प्राधान्य दिलं. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्थात कर्माला भगवान परमात्म्याने प्राधान्य दिलेलं आहे. आणि मग हे सजन कसाई रोज गंगेवर स्नानाला जायचे, स्नान करून यायचे. देवाला त्यांच्या घरी जाण्याची इच्छा झाली. देवाला त्यांच्या घरी जाण्याची इच्छा झाल्याच्या नंतर देव म्हणले, आता याच्या घरी आपण जावं कसं? आपण जर एखाद्या व्यक्तीचं माणसाचं रूप घेतलं तर हे आपल्याला घेणार नाही. मग देवाने विचार केला, ह्याच्या घरी तर आपल्याला जायचंय महाराज. आणि देवाने एका शाळीग्रामाचं रूप धारण केलं. शाळीग्राम कळतं ना? शाळीग्राम माहितीये का? होय, शाळीग्राम माहितीये ना? शाळीग्राम, शाळीग्रामाचं रूप धारण केलं. आणि ज्या वाटेने सजन कसाई रोज स्नानाला जायचे त्या वाटेवरती देव पडले. शाळीग्रामाचं रूप. आणि तो काळा कुळकुळीत दगड, तसं शाळीग्रामाला दगड म्हणून पण तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. त्या वाटेवरती शाळीग्राम, भगवान परमात्मा ते शाळीग्रामाच्या रूपामध्ये पडले. हे सजन कसाई रोज जायचं, रोज यायचं. आणि त्याने तो एके दिवशी तो शाळीग्राम पाहिल्याच्या नंतर त्याला त्या दगडाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. तुम्हाला काय सुंदर दगड आहे, किती गोल दगड आहे. आणि हा जर आपण आपल्या तराजूमध्ये मापासाठी ठेवला तर? महाराज 2-3 दिवस गेले पण तो विचार करत राहिला. आणि एके दिवशी त्यांनी म्हणला, म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये वाटलंच की आता हा शाळीग्राम आपण, म्हणजे तो दगड आपल्या तराजूमध्ये मापाला ठेवण्यासाठी घेऊन जाऊ. आणि महाराज तो शाळीग्राम त्याने उचलला, आपल्या खिशामध्ये ठेवला. स्नान करून घरी आल्याच्या नंतर त्याने ते दुकान उघडलं. आणि उघडल्याच्या नंतर तो शाळीग्राम त्या तराजूमध्ये ठेवला. महाराज तो तराजूमध्ये ठेवलेला शाळीग्राम साक्षात भगवंत होता. आणि महाराज त्याच्याकडे जर कोणी ते मांस मागण्यासाठी आलं, कोणी अर्धा किलो मागितलं, तो शाळीग्राम लगेच अर्धा किलोचा व्हायचा. कोणी 2 किलो मागितलं, शाळीग्राम 2 किलोचा व्हायचा. कारण देवच होता महाराज. देवाच्या हातामध्ये काय ताकद आहे तुम्हाला अजून एक सांगतो. गोरोबा काकांच्या घरी ज्या वेळेस भगवंताने मडकी घडवली ना, देव मडकी घडवायचे, बाजारामध्ये विकायला घेऊन जायचे, असं वर्णन आलंय त्या चरित्रामध्ये गोरोबा काकांचे. ज्यावेळेस ते देवाचे मडके बाजारामध्ये विकायला गेल्याच्या नंतर लोकांना एक काय असते, पारखून बघायची सवय. ते मडकं काय करतात लोक? वाजून बघतात. टंग वाजलं की मग मडकं चांगलंय, आणि भदभद वाजलं की खराब आहे. ते असंच एक जण ते मडकं वाजायला गेलं. देव म्हणले, देवच होते ते. देव म्हणले, असं काय मडकं वाजतं? देवाने घेतलं आणि वरूनच सोडून दिलं. वरून सोडून दिलं की त्याचा जीवच महाराज असा भांड्यात पडल्यासारखं झालं. तुम्हाला आता काही खरं नाही, मडकं फुटत आहे. देवानी घडवलेलं मडकं होतं महाराज, ते फुटन होय. अहो बारकाले लोटके होते ना, देव असे भीतीवर फेकून हाणायचे, ते तसे बोलासारखे वापस यायचे. हे देवाच्या हातामधली ताकद आहे. आणि हा शाळीग्राम भगवंत त्या तराजूमध्ये जेवढं माप पाहिजे तेवढं हे शाळीग्राम व्हायचा. आणि मग महाराज त्या सजन कसायाच्या अंतःकरणामध्ये अजूनच प्रेम उत्पन्न झालं, अजूनच प्रेम उत्पन्न झालं. तो म्हणला, काय हे तर सोन्याचा, काय आपल्याकडे म्हणे ना ते सोन्याचा अन्न देणारी कोंबडी, तसंच झालं. शाळीग्राम म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा होतोय. आणि मग महाराज रोज संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस दुकान बंद करायचं असेल त्यावेळेस हे सजन कसाई काय करायचे, तो शाळीग्राम त्या मांसाच्या ढिगाऱ्यात ठेवायचे. बघा आता देवाला कुठं ठेवायचे? मांसाच्या ढिगाऱ्यात ठेवायचे आणि दुकान बंद करून जायचे. आणि देवाला महाराज त्याच्यातच आनंद होता, देवाला त्याच्यात राहायला अडवायचं. आणि एके दिवशी सकाळची वेळ आणि ते मांसाचं दुकान उघडलेलं आहे, तराजूमध्ये तो शाळीग्राम ठेवलेला आहे. आणि त्या सजन कसायाच्या दुकानासमोरून एक संन्यासी चालला, एक महात्मा चालला. आणि चालल्याच्या नंतर महात्म्याचे लक्ष सहज त्याच्याकडे गेलं. कुठं? त्या दुकानाकडे. काही गरज आहे का दुकानाकडे बघायची तसल्या? तरी त्या महात्म्याचं लक्ष तिकडे गेलं आणि त्याला त्या तराजूमध्ये शाळीग्राम दिसला. पळतच आला तो. आणि पळत आल्याच्या नंतर सजन कसायला जे नाही ते बोलला. तो म्हणला, आमच्या धर्माची जी आस्था आहे तो भगवान परमात्मा तू या मांसाच्या ढिगाऱ्यात ठेवलास, तो देऊन टाक माझी मला. सजन कसाई महाराज व्यवसायाने कसाई होता, परंतु मनाने मात्र सद्बुद्धीने असणारा एक चांगला माणूस होता. तो म्हणला, ह्यांची जर धर्माचा हा जर देव असेल तर आपल्याला नको. म्हणून तो शाळीग्राम त्या संन्याशाच्या हातामध्ये दिला. संन्याशीने तो शाळीग्राम आपल्या झोळीमध्ये टाकला आणि संन्याशी प्रवासाला पुढे निघून गेला. गेल्याच्या नंतर त्या दिवशी संध्याकाळी संन्याशी झोपला
आणि झोपल्याच्या नंतर त्या संन्याशाच्या स्वप्नामध्ये भगवंत आले आणि भगवंत संन्याशाला म्हणायला लागले, तू खूप मोठं पाप केलंस, मला तिथंच राहायला आवडत होतं, तू मला कशाला घेऊन आला इकडं? मला ते भक्ताशिवाय मी दुसरीकडे राहत नाही, मला दुसरीकडे आवडत नाही, तू मला काय कर, सजन कसायाच्या त्या दुकानामध्ये नेऊन ठेव. संन्यासी महाराज झोपेतून जागा झाला, म्हणला असे स्वप्न तर रोजच किती काय पडत आहेत. त्याला काय, आपल्याला बी किती स्वप्न पडत आहेत महाराज. मला रात्री एक स्वप्न पडलं होतं. रात्री मला असं स्वप्न पडलं, मी या भारताचा पंतप्रधान झालो. अहो खरंच म्हण, काय तुम्हाला खोटं वाटतंय, खरंच स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडलं महाराज, भारताचा पंतप्रधान झालो मी. आणि पंतप्रधान झाल्याच्या नंतर काय मग ते नोकर चाकर, असं तर मी असं टू व्हीलरवर फिरत होतो, पण फोर व्हीलर गाड्यांचा ताफाच. आणि मग काहीतरी कामाच्या निमित्ताने आम्हाला कुठं जायचं होतं, बाहेर देशात जायचं होतं. मोठा ताफाची ताफा आला गाड्याचा, पुढं मागं लाल दिव्याच्या गाड्या. आता मला मोटरसायकलवर फिरावं लागत होतं. आता ते गाडीचा दरवाजा उघडायला सुद्धा नोकर चाकर होती. दार उघडायला बसल्याच्या नंतर पुन्हा दार लावायला. आणि मग महाराज तो आमचा गाडीचा ताफा निघाला, विमानतळाच्या दिशेने निघाला. हे कुठं चाललंय सगळं? हो खरं नाही, स्वप्नात चाललंय. आणि मग ते विमानतळाच्या दिशेने निघाल्याच्या नंतर आमच्यासाठी स्पेशल विमान तयार. आणि त्या स्पेशल विमानामध्ये आम्ही बसलो. बसल्याच्या नंतर विमान त्या धावपट्टीहून धावायला लागलो. आता विमान उड्डाण करणार तेवढ्यात आमच्या संस्थेतले पोरग आलं आणि महाराज मला म्हणलं, उठिलं महाराज, गादा गादा हलीलं, उठिलं महाराज, उठाना, कीर्तनाला जायचंय कामरगावला. मला असा राग आला. या पोराला काही कळत का नाही, मला एखादी तरी विमानाची चक्कर होऊन द्यायची नाही ह्यानी. लगेच उठिलं मला, हे स्वप्नातले. तसं त्या संन्याशाला सुद्धा वाटलं, ज्या अर्थी माझ्या स्वप्नामध्ये देवाला, हे खोटंच आहे, स्वप्नातलं काय खरं असतंय का? ज्ञानोबराय म्हणतात, स्वप्नीचे चेईल जाईल लया, हे सगळं खोटं आहे. आणि मग महाराज त्याला तसं वाटलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी देव म्हणले, हे मला नेऊन ठेवत नाही काय की? देव त्याच्या समोर प्रगटच झाले. प्रगट झाल्याच्या नंतर हातामध्ये खड्ग. देव म्हणले, तुझं मला आता तिथं नेऊन ठेवलं, तुझा शिरच्छेदच करतो म्हणले. आणि मग महाराज त्या संन्याशाला खरं वाटलं, तो एक श्रेष्ठ भक्त आहे. हे संन्यासी धावत पळत लुंगी आवरीतच पळलं आणि गेलं सज्जन कसायाच्या घरी. सज्जन कसायाला दंडवत घातला आणि सांगितलं, देवाची इच्छा तुझ्या घरी राहायची, पण त्या संन्याशाने त्या सज्जन कसायाला उपदेश केला, हे मांस विकण्याचं काम आता तू बंद कर. आणि मग महाराज सज्जन कसाई तिथून पुढं ते भगवान शालिग्रामाला आपल्या झोळीमध्ये घेतलं आणि भारत भ्रमणासाठी ते सज्जन कसाई निघून गेले. खरं सांगा, ज्या भगवान परमात्म्याने सज्जन कसायाला मांस विकू लागला, हे मांस विकू लागण्याचं काम चांगलं आहे का वाईट आहे? वाईट काम आहे. परंतु निळोबाराय म्हणतात, देवाने लाज धरली नाही, भगवान परमात्म्याने लाज धरली नाही त्या भक्ताच्या घरी नीच काम करण्यासाठी. अर्थात अहो अशी परिस्थिती आहे महाराज, या परमार्थाकडे येण्यासाठी सुद्धा स्टँडर्ड लोक आहेत. त्यांना असं वाटतं हे म्हणजे काय मूर्ख लोकांचं काम आहे, परमार्थ करणं चांगल्या लोकांचं काम नाही. अहो काल एक आळंदीमध्ये आमचे आता पहिल्या वर्षाला एक महाराज संस्थेमध्ये बसलेत, ते IT इंजिनियर आहेत. त्यांना 2 लाख रुपये महिन्याला पगार आहे. किती? 2 लाख. आणि ते संस्थेमध्ये बसले. त्यांना मी म्हणलं, तुम्हाला संस्थेमध्ये बसण्याची इच्छा कसं काय झाली? ते म्हणले, काही नाही महाराज, माझं काम संध्याकाळी ड्युटी राहते, दिवसभर मोकळा राहतो, मला परमार्थाची आवड आहे, त्याच्यामुळे मी संस्थेमध्ये पाठाला बसलो, म्हणजे आळंदीमध्ये शिकायला थांबलो. मी म्हणलं, मग तुमच्या सोबतचे लोक? ते म्हणले, म्हणतात ना मला सोबतचे लोक, काय असल्या फालतू लोकांच्या नादी लागला तू, हे परमार्थ फालतू लोकांचं आहे का? लई आवड झाले महाराज. आता इथं बघा बरं, तरुण दिसते का कुणी? आता हे 2-4 जण दिसले समजा महाराज, हे 2-4 जण जर सोडले तर आहे का कुणी तरुण? पुढच्या सगळ्या डांगरे आपलं म्हाताऱ्याच आहे सगळ्या, आहे का कोणी तरुण दिसते का कोणी? हा, अर्थात लोकांना परमार्थाविषयी आवड राहिलेली नाही. काही दिवसांनी परमार्थ म्हणजे संपून जाईल, परमार्थाकडे लोक वळणार नाहीत. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या संस्काराची आज गरज आहे. तुमचे मुलं शिकतील, मोठे होतील, नोकऱ्या लागतील, लाखांनी कोटींनी पैसे कमवतील, परंतु ते संस्कारित होतील सांगता येत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने परमार्थाचे संस्कार होणं खूप गरजेचं आहे. आज हे पोरं श्रीमंत होणार नाहीत, म्हणजे होणार नाहीत असं म्हणत नाही, एक वेळेस ते श्रीमंत होणार नाहीत, जास्त पैसा पाणी कमवणार नाहीत, परंतु आई बापाला लाता तर नक्कीच मारणार नाही. आई बापांना सांभाळतील, किमान एवढे तरी संस्कार त्यांच्यावरती राहतील का नाही? मग खऱ्या अर्थाने अशा लोकांना आपण सहकार्य करणं ही आपली खरी गरज आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणी. म्हणून चांगल्या कामामध्ये सहकार्य केलं पाहिजे. भगवान परमात्म्याने त्या सजन कसायला मांस विकू लागण्याचं काम केलं. अर्थात भगवान परमात्मा नीच कामामध्ये सुद्धा लाज धरत नाहीत. असे तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगेल मी, कितीतरी रात्रभर म्हणले तरी रात्रभर सांगेन. परंतु आपल्याला वेळ, महाराजांनी मला सांगितलं, महाराज आपल्याला 9ची वेळ आहे, 10 मिनिटं अगोदर सोडा. मी 10 मिनिटं आपण अगोदर सोडू, कारण लोकांना जेवायचं असतं, आहे का नाही? काही लोक आपलं
कीर्तनाच्या आशेने आलेले असतात. काही लोक आपलं 2 घासाच्या आशेने आलेले असतात. मग बिचाऱ्याला कशाला उगत ताण आहे का नाही. विठाला 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 महाराज हे लय चांगलंय बघा. कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण. आमच्याकडे काय राहतंय 9 ते 11 कीर्तन, कीर्तनाच्या अगोदर पंगत. मग आमच्याकडं असे लोकांचे गटच पडलेले आहेत. काय हे भजन करणारे लोक वेगळाच गट, कीर्तन ऐकायला येणारे कीर्तन ऐकायला येणारे वेगळेच, आणि स्पेशल ह्याच्यासाठी वेगळेच आहे. ते खाते तर आपलं जाऊन झोपत येत, त्यांना दुसरं काही काम नाही. पण हे लय चांगले 7 ते 9 कीर्तन नंतर जेवण. मग जे कीर्तन ऐकन त्यालाच जेवण. पण मग काय कसं होतंय, मग 7 ते 9 कीर्तन असल्या बायामध्ये जाऊ दे आपलं कीर्तन ऐकायला जायचं, स्वयंपाकाचा ताण नाही. मग पाप्याची माय येते, मग पाप्याच्या बापाला वाटतं कुठं उपाशी राहावं म्हणून बळच मळत आपलं कसं तरी इकडे येते आहे का नाही. म्हणजे त्या 2 घासाच्या आशेने का व्हाय ना. म्हणजे हे 7 ते 9ची वेळ आहे भारी. आणि विशेष म्हणजे बघा एवढं कार्यक्रम करणं सोपं आहे, पण या आजच्या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते अन्नदान सांगितलेलं आहे. म्हणून आहे का नाही बापू महाराजांनी एवढा मोठा सप्ताह 7 दिवस तुमच्या गावासाठी ही दिवाळीच आहे दिवाळी. आणि त्यांना तर 7 दिवस आता दुसरं काही त्यांना कळणारच नाही. 7 दिवस फक्त विठ्ठलमय आहे का नाही. हे गाव विठ्ठलमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 7 दिवस अन्नदान एवढं सगळं नाम गजर. महाराज मला म्हणले याच्या अगोदर इथं टाळ वाजला का नाही मला सांगता येणार नाही. पण आज बघा किती मोठं भाग्य, काहीतरी त्यांचं पूर्वजन्मीचं पुण्य, त्यांचं पुण्य, त्यांच्या आईवडिलांचं पुण्य म्हणून आज या ठिकाणी हा टाळ वाजतोय. या ठिकाणी कीर्तन सप्ताह हरिपाठ हे सगळे वारकरी मंडळी येतात आहे का नाही. हे काय सामान्य गोष्ट आहे का. अहो सामान्य गोष्ट नाही. या ठिकाणी हे टाळकरी मंडळी आले म्हणजे भगवान विठ्ठल परमात्मा आलेलेच आहेत. आज या ठिकाणी साक्षात 7 दिवस विठ्ठल परमात्मा इथे आहेत. आता जर तुम्ही गाडी काढली पंढरपूरला गेलात तर पांडुरंगाच्या दरबारामध्ये नामदेव पायरीच्या जवळ एक बोर्ड लागलेला दिसल, आणि त्या बोर्डावरती लिहिलेला असन आज भगवान परमात्मा मुक्कामी कामरगावला गेलेले. का बरं. इथं भगवान परमात्मा, कारण जिथं कीर्तन आहे तिथं देव असतातच. तेथे आयसे देव उभा दिसे समचरणाची शोभा आहे का नाही. जिथं कीर्तन असतं रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. माझे भक्त गाती जेत नारदा मी उभा तेत नारदा मी उभा तेत नारदा मी उभा. माझे भक्त गाती नारदा मी उभा तेते नारदा मी उभा तेते नारदा मी उभा तेते. म्हणून भगवान परमात्मा भक्तांच्या घरी राहणं पसंत करतो आहे का नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण 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 ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवाला काय आवडतंय. संत सदन आवडतंय. भक्ताचं घर, वैष्णवांचं घर. वैष्णव कोणाला म्हणायचं. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामघोषाचा गजर चालू आहे ते वैष्णव आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने हे वैष्णव सदन झालेलं आहे. म्हणून देवाला वैकुंठ नाही आवडत, वैष्णव सदन आवडते. म्हणून देव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. भगवान परमात्मा नीच प्रकारचं काम करतो, आणि तो नीच प्रकारचं काम करत असल्यामुळे स्वतःला काय म्हणून घेतो, त्या भक्तांचा मी सेवक आहे. नुसता सेवक नाही, मग त्या सेवकांचा शिरोमणी, सेवकांचा मुख्य मी आहे. अभंगाचं दुसरं सेवकाचा शिरोमणी 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 सेवकाचा शिरोमणी
सेवकांचा शिरोमणी मनवी करोनी दास्यत्व. महाराज म्हणतात तो स्वतःला सेवकांचा शिरोमणी म्हणून घेतो. तसं आपण पाहिलं तर सेवेमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आपण कोणाला मानतो? कोणाला मानतो? तुम्ही म्हणा आम्हाला जर येत असतं तर तुला कशाला बोलील असतं, आहे की नाही? सेवा या शब्दासाठी आपण विशेष हनुमंतरायाला मानतो, आहे का नाही? दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणजे हनुमंतराय सेवेमध्ये सगळ्यात अग्रेसर आपण मानतो. पण भगवान परमात्मा त्यांच्यापेक्षा सुद्धा अग्रेसर आहेत. हनुमंतरायाने कुणाची सेवा केली? रामचंद्र प्रभूंची सेवा केली. परंतु भगवंत ज्या भक्ताच्या घरी काम पडेल त्या भक्ताच्या घरी जाऊन सेवा करतात. म्हणून भगवान परमात्मा कसे आहे? सेवकांचा शिरोमणी मनवे करोनी दास्यत्व. म्हणून त्या ठिकाणी ते भगवान परमात्मा भक्ताच्या घरी सेवा करतात. कारण ते भक्त सुद्धा देवासाठी काहीतरी करत असतात. आपण एक रामायणामधला छोटासा प्रसंग पाहू. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रजी वनवासाला निघाल्याच्या नंतर चित्रकूट पर्वतावरती प्रभू गेलेत आणि चित्रकूट पर्वतावरती प्रभू गेल्याच्या नंतर त्यांना त्या चित्रकूट पर्वतावरती राहायचंय. पर्वतावरती राहण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत. आता राहण्यासाठी माणसाला काही गोष्टी आवश्यक राहतात. काय? अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी आवश्यक आहेत. निवारा पाहिजे. मग आता त्या पर्वतावरती राहायचंय, मोकळ्या रानामध्ये राहता येणार नाही. मग राहण्यासाठी काहीतरी करायचंय. मग कुटिया बांधायला सुरुवात केली. आणि प्रभू रामचंद्रजी महाराज जे प्रभू राजमहालामध्ये राहणारे प्रभू आज वनामध्ये आलेले आहेत. आणि त्यांना काय माहिती कुटिया कशी बांधायची? काही माहिती नाही. मग त्या वनामध्ये त्या चित्रकूट पर्वतावरती जे ऋषी लोक मुनी लोक होते त्या मुनी लोकांनी प्रभू रामचंद्रजींना सहकार्य केलं. काय? कुटिया बांधायचं काम केलं त्यांनी. जे अखंड नित्य नियमाने यज्ञ याग भजन पूजन करणारी लोक, पण आज प्रभूसाठी ते काय करतात तर काठीला काठी पानाला पान जोडून भगवंतासाठी त्यांनी कुटिया बांधली. एक कवी आहेत खूप गोड वर्णन करतात. पता पता तिनका तिनका जोड़ के जाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते राजमहल में पाया जीवन फूलों में हुआ लालन पालन राजमहल में पाया जीवन फूलों में हुआ लालन पालन राजमहल के त्याग सभी सुख त्याग अयोध्या त्याग सिंहासन कर्मनिष्ठ हो अपना अपना धर्म निभाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते पता पता तिनका तिनका जोड़ के जाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते कुटी बनाते. महाराज म्हणतात ते संत मंडळी भगवान परमात्म्याला सहकार्य करतात, भगवंताच्या घरी काम करतात. काय? काठीला काठी बांधून पानाला पान बांधून त्या ठिकाणी भगवंताला राहण्यासाठी कुटिया केली. खरं सांगा बरं, ज्या संत मंडळींनी भगवंतासाठी एवढं काम केलं त्या संत मंडळींचा चित्रकूट पर्वतावरती भगवान परमात्मा उद्धार करणार नाही का? उद्धार करणार नाही का? भगवंताने सुद्धा त्यांचा उद्धार केला. अर्थात भगवान परमात्मा स्वतःला सेवकांचा शिरोमणी म्हणून घेतो. का? तर त्यांना भक्तांची कामं करावी लागतात. भक्तांची कामं करून तो स्वतःला सेवकांचा शिरोमणी म्हणून घेतो. आपल्याला असती बघा स्वतःला सांगायचे मी असा, मी आमका, मी टमका, मी ढमका म्हणायची सवय असती. पण आपलं तसं काहीच नसतं. ऐक नाही, मी समाजसेवक आहे पण पैसे घेतल्याशी एक काम करीत नाही आणि मी समाजसेवक आहे. त्याला समाजसेवक म्हणतात का? अहो, समाज सेवा शब्दाचाच अर्थ काय होतो? सेवा म्हणजे बिना मोबदला केलेलं काम म्हणजे सेवा. आणि तुम्ही पैसे घेऊन करता म्हणजे काय? उपकार करत नाही लोकांवर का? उपकार करता? उपकार करत नाही. तुम्ही सेवा करत नाही, तुम्ही काम करतात.
आहे का नाही? पैसे घेऊन काम करतात. सेवा कशाला म्हणायचं? विना मोबदला करणं याला सेवा म्हणायचं. तो भगवान परमात्मा भक्तांच्या घरी सेवा करतो का? तर ते भक्त सुद्धा त्याचं भजन करतात, त्याची भक्ती करतात. महाराज एवढंच नाही तर महाराज पुढे म्हणतात, उगाळे गंध पुरवे माळा वाहे जळा मस्तकी. तो भगवान परमात्मा त्या भक्तांसाठी काय करतो? गंध उघडून देण्याचं काम करतो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, श्रीखंड्या चंदन उघळून करी. नाथ बाबांच्या घरी भगवान परमात्म्याने कामं केली. काय? सकाळी नाथ महाराज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचे 3:30 वाजता. मग हे श्रीखंड्या रूपामधला भगवंत अगोदरच 3 वाजता उठायचा, स्नान करायचा, सगळं करायचा आणि नाथ महाराजांच्या दारामध्ये जाऊन उभा राहायचा. का? नाथ महाराज उठण्याची वाट बघायची. नाथ महाराज झोपेतून उठले की नाथ महाराजांच्या पुढं नाथ महाराजांचं कोरडं धोतर आपल्या हातामध्ये घेऊन, हातावरती घेऊन भगवंत पुढं पुढं चालायचे. नाथ महाराज त्या भगवंताच्या पाठीमागे चालायचे. हे सगळे मंडळी दोघंही गंगेवरती स्नानाला, गोदावरीवरती स्नानाला जायचे. स्नान केल्याच्या नंतर नाथ महाराजांना ते कोरडं धोतर भगवंत द्यायचे आणि कोरडं धोतर दिल्याच्या नंतर भगवंताने ते नाथ महाराजांनी कोरडं धोतर परिधान करावं आणि ओलं धोतर भगवान परमात्म्याने आपल्या हाताने धुवून टाकावं. वस्त्रे गंगा तिरी धुत असे आणि वस्त्र ते धुतल्याच्या नंतर पुन्हा भगवंताने पुढं पुढं चालावं. नाथ महाराज देवाऱ्याच्या समोर पूजेला बसल्याच्या नंतर नाथ महाराजांच्या देवाऱ्यामध्ये जी पांडुरंगाची मूर्ती, तिला विजयी पांडुरंग म्हणतात. आणि त्या विजयी पांडुरंगाची मूर्ती नाथ महाराजांनी तिला स्नान घालावं, कपडे घालावे, सगळं करावं. तोपर्यंत इकडे श्रीखंड्या रूपामध्ये असणाऱ्या पांडुरंगाने काय करावं? चंदन उघळावं आणि चंदन उघळल्याच्या नंतर नाथ महाराजांच्या समोर द्यावं. नाथ महाराजांनी त्या चंदनामध्ये आपलं बोट बुडवावं. कोणाला लावावं? बोला की, कोणाला? पांडुरंगाला लावावं. आणि उघडून देणारा कोण आहे? पांडुरंगच. आणि लावायचंय कुणाला? चंदन? पांडुरंगालाच. अर्थात भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी चंदन उघडून देण्याचं काम केलं. उगाळे गंध पुरवी माळा आणि त्यांच्या सेवेमध्ये हार वाहून द्यावेत. त्यांच्या सेवेमध्ये त्या भगवंताला हार वाहावेत. भगवान परमात्म्याने पुरवी माळा अर्थात हार पुष्प पुरवण्याचं काम देवाने केलं. वाहे जळा मस्तकी. अजून जळ शब्दाचा अर्थ पाणी. भगवान परमात्म्याने पाणी भरून आणून त्यांच्या घरी पाणी भरण्याचं काम करावं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का नाही? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. निळोबरायांचंच प्रमाणे नाथ महाराजांच्या आरती मधले की भगवान परमात्म्याने त्या नाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष चंदन उघडून दिलं. 12 वर्ष कीर्तनामध्ये टाळकरी म्हणून भगवंत राहिले आणि 12 वर्ष कावडीने पाणी भरण्याचं काम, म्हणजे 36 वर्ष देव नाथ महाराजांच्या घरी राबला. म्हणून निळोबरायांना लिहावं लागलं, उगाळे गंध पुरवे माळा वाहे जळा मस्तके, सेवकांचा हा शिरोमणी मनवे करोनी दास्यत्व. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने त्या पंढरीनाथ परमात्म्याचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हेलो हेलो रखुमाई, हेलो रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली तारेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु महाराज की जय. विठोबा रखुमाई. विठोबा नेच कामे न धरिलाज भक्त काज कैवारी, सेवकांचा हा शिरोमणी मनवी करुणी दास्यत्व. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी अनेक प्रकारची कामं करतो. काय काय कामं केली? उगाळे गंध पुरवे माळा वाहे जळा मस्तकी,
सेवकांचा हा शिरोमणी मनवी करुणी दास्यत्व. तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी काम करत राहतो, कारण भक्त सुद्धा त्याच्यासाठी त्याची भक्ती करत असतात. त्याच्या घरी त्याच्यासाठी आपला संसारावरती शून्य अर्पण करून त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत असतात. मग तो भगवान परमात्म्याची एवढी भक्ती केल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी ही सगळी कामं करत असतो. म्हणून महाराज म्हणतात तो कसा आहे तर सेवकांचा शिरोमणी म्हणावे करुणी दास्यत्व. आपण सुद्धा देवाची भक्ती करतो. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. बसा बसा, आता बसा, बस करा, बुक्का लावायचा, बसा. ऐका, आपण सुद्धा देवाची भक्ती करतो महाराज, पण आपल्या भक्तीला आणि संतांच्या भक्तीमध्ये लई जमीन आसमानचा फरक आहे. काय झालं बघा, आता एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये असा सप्ताह चालू होता, आणि सप्ताह चालू होता, पण तो जो माणूस होता घराचा मालक, तो एवढा पारमार्थिक होता. त्याला वाटायचं वारकरी आपल्या घरी आणावेत, त्यांना जेवू खाऊ घालावं. पण बायको म्हणजे निव्वळ, आता काय उपमा द्यायला सुद्धा माझ्याकडे कमी, अशी होती. तिला वारकरी म्हणलं की तिला असे राक्षसच दिसायचे पुढं, अशी ती बायको होती. मग आता ह्याला तर म्हणायचं होतं आपल्या घरी वारकरी जेवायला आणू, त्याला तसलं जमत नव्हतं, ती सारी उलटच चालायची. तिला जर म्हणलं आता थंडी वाजती ना, तिला म्हणलं थंडी चहा करून आण, ती काय करायची, गार पाण्यात सरबत करून आणायची, एवढी शहाणी होती. मग तो म्हणला आता काय करावं, हिला तर म्हणायचंय, पण मग ह्योनी एक माणसाला डोकं असतंय ना जरा, हाय का नाही, डोकं आहे का नाही आपल्याला, म्हणजे नुसतं हे डोकं याला किंमत नाही, हे डोक्यात काहीतरी असण्याला किंमत आहे. मग तो तसा हुशार होता. तो म्हणला हिला परमार्थाची आवड नाही ना, हिच्याकून तर आपल्याला परमार्थ करून घ्यायचा, मग कसा व्हायना करून घ्यायचा. मग तो काय म्हणला, आपल्या गावामध्ये सप्ताह चालू. ती म्हणली मग चालू आहे ना सप्ताह. तो म्हणला सप्त्यातले वारकरी आपल्या घरी अजिबात जेवायला आणायचे नाहीत. ती म्हणली जेवायला आणायचे नाहीत, वारकरी जेवायला आणायचे तर आपल्या घरी. झालं याच्या मनासारखी, एक तो गोष्ट झाली की नाही याच्या मनासारखी. तो म्हणला काही नाही, आणायचे का, बरोबर आणू म्हणला. मग ते म्हणला वारकरी जरी आपल्या घरी जेवायला आले, त्यांना बेसन आणि भाकरच करायचं, दुसरं काही करायचं नाही. ती म्हणली अजिबात नाही, पुरणपोळ्या करायच्या. वा म्हणला, त्याला आनंद झाला महाराज. सगळे वारकरी जेवायला घरी आले, आणि जेवायला घरी आल्याच्या नंतर हिने सकाळी पहाटपासून झुलत होती ते स्वयंपाक करायला. पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, सगळे वारकरी मंडळी जीव घातले. आणि जीव घातल्याच्या नंतर हे भांडे घेऊन कुठे गेली, घासायला नदीवर जायचं होतं. तो म्हणला तू कशाला जाते भांडे घासायला, मी जातो ना. तो म्हणला असं जर नसतं म्हणलं तर त्याला खरंच भांडे घासायला लावली असती. ते म्हणले तुम्ही नाही, मी जाते. तो म्हणला मग तू जा, पण हे भांडे घेऊन धुवायला गेल्याच्या नंतर लय खोल पाण्यात जाऊ नको, अलीकडच्या कडेला धु. हे मात्र त्याचं हुकलं. ते हुकलं. ते म्हणले तसं कसं जमन, खोल पाण्यात जाईल. गेली ना महाराज खोल पाण्यात गेली वाहून. माझ्याकडे काय बघा, गेली पाण्यात वाहून गेल्याच्या नंतर हे बराचसा वेळ झाला. हे म्हणलं ही काही याय ना, ही नक्की खोल पाण्यात गेली काय की बघत आहे जाऊन, तर काय गेली ना वाहून महाराज. ते चपला तिथं काटावर, ती वाहून गेली खाली पाण्यात वाहून गेली. आणि हे नदीच्या उलट्या दिशेने बघत निघाली. आता कवा सापडन, उलट्या दिशेने गेलो सापडन का. बरोबर अंतर पुढं चालून गेल्याच्या नंतर त्याला एक माणूस भेटला. तो मला असं नदीच्या उलट कुठं चालला. ते म्हणला माझी बायको पाण्यात वाहून गेली, नदीत वाहून गेली, तिला बघत वर चाललोय. ते म्हणला वर कस काय बघत चालला, पाणी तर खाली वाहत आहे, ती खाली वाहत गेली असं ना, इकडे वर कुठं चालला. ते म्हणला ती वर जाऊ शकत नाही, कारण ती उलटी होती, त्यामुळे ती वरच वाहत गेली असं. अशी आपली भक्ती आहे. ह्या भक्तीला किंमत नाही, प्रेमाने भक्ती लागते. प्रेमाविना भजन नाकाविना मोती. प्रेमाविना भजन जर आपण केलं त्याला किंमत नाही. मग प्रेमाने भजन असलं पाहिजे. आपण या महाराष्ट्रामध्ये अनेक संत मंडळी होऊन गेले, त्याच्यामध्ये माझे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांना विशेषण काय, प्रेममूर्ती. नामदेव महाराजांना विशेष आहे, प्रेममूर्ती. जगात अनेक महाराज लोक आहेत, अनेक त्यांना पदव्यात, पण ह्या काही कामाच्या पदव्या नाहीत, फक्त नावाच्या पदव्यात. खऱ्या पदव्या माझ्या संत मंडळींना शोभतात. नामदेव महाराज प्रेममूर्ती, वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय ज्ञानमूर्ती, माझे निळोबाराय गुरुभक्त संत श्रेष्ठ निळोबाराय. ह्या पदव्या यांना शोभतात. आपण काही पदव्या लावतो आज, आणि आजकाल तर असं झालंय, तमाशातल्या सगळ्या पदव्या इकडं आल्या, हाय का नाही. आता ते महाराष्ट्र, ते आता कीर्तन केसरी आपल्याकडे पदवी आली आहे की नाही. केसरी ही पदवी कशातली, कुस्तीतली, आहे का नाही. महाराष्ट्र केसरी ही कायतली कुस्तीतली पदवी. आता हे काय पैलवान होऊन कुस्त्या खेळायला जाते तिथं का काय करते, सगळ्या पदव्या तिकडल्या इकडं आणल्यात. विनोदाचार्य, आता विनोदाचार्य हे पहिले तमाशात होते, आहे का नाही, जुन्या काळात. तिकडले चार्य इकडं आलेत. आता काय सगळा गोंधळच झालाय. जाऊ द्या. प्रेममूर्ती नामदेव महाराज, भगवंतावरती किती प्रेम करावं माझ्या नामदेवरायांनी. सकाळच्या वेळी काकड्याला गेले ना, तर देवाला दूध न्यावं, दूध एक तांब भरून दूध न्यावं, तांब्या भरून दूध. पण तांब्या कशाचा होता, तांब्या देवाला तांब्या कशाचा होता, सोन्याचा तांब्या होता, सोन्याचा.
आणि त्या सोन्याच्या तांब्यामध्ये नामदेवरायांनी देवाला दूध न्यावं आणि नामदेवरायांनी सोन्याच्या तांब्यामध्ये नेऊन ते दूध देवाला पाजावं आणि नामदेव महाराजांचं ते प्रेम पाहून देवाने वर्णन करावं आणि नामदेव महाराजांनी देवाला म्हणावं, देवा काय तुम्ही माझं एवढं प्रेमाने मी आणलेलं दूध हे तुम्हाला घ्यावं लागेल. आपला नैवेद्य असतो देवाला सणावाराला, आहे की नाही. आता मागं पोळा झाला का नाही पोळा, आपला पोळ्याला नैवेद्य जे देवाला पुन्हा अजून देवाला नेला की नाही काय माहिती. अहो एका घरामध्ये आम्ही असं गेलो चहा प्यायला, कीर्तनाच्या निमित्ताने गेलो आणि उठताना काय झालं, ते देवारा होता वर बांधलेला, त्या देवाऱ्याला धक्का लागला आणि धक्का लागल्याच्या नंतर त्याच्यातून 2-4 देव खाली पडले आणि त्या देवासहित एक नैवेद्य खाली पडला. एवढाच नैवेद्य वाळून कुळ झालेला. मी म्हणलं नेमकं देवाला आंघोळ्या कधी घातल्या होत्या. ते म्हणजे महाराज काय करावं काम, आणि या आंघोळीला देवाला भेटतच नाही वेळ, आपलं सणावाराला कधीतरी, देवाला कधीतरी सणावाराला. बरं आपला लई नैवेद्य असतो, देवाला केवढा नैवेद्य असतो होय महिला मंडळी, एवढा नैवेद्य. बरं नैवेद्य एवढा का असा ना, पण नैवेद्य घेऊन कोण जात आहे, ते एवढंसं हाफचड्डीतलं पोरगं जातं नैवेद्य घेऊन जात देवाच्या मंदिरात, ते नैवेद्य ठेवतं आणि ते वापस येतं. देव तिकडून पाहतो नैवेद्य ठेवल्याला, हे पोरगं नैवेद्य ठेवून वापस येतं, मध्येच कुत्रं येतं नैवेद्य घेऊन जातं. हे आपला अशी भक्ती. पण नामदेवरायांची अशी भक्ती नव्हती. नामदेवरायांनी देवाच्या समोर दूध धरावं आणि धरल्याच्या नंतर देवाला प्रार्थना करावी, देवा घ्या ना दूध, दूध पिय मोरे गोविंद लाला, दूध पिय मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछडा कपिला गाये, दूध धोवावत नामा जाये, सोने कागडेवा दूधने भरियो, पियो नारायणा गे धरियो, प्रभु न की मूरत दूध नहीं पीवत, सिर पचावत नामा रोवत, ऐसा भगत में कभी नहीं पाया, नाम देव ने दूध पिलाया, दूध पिय मोरे गोविंद लाला, दूध पिय मोरे गोपाल लाला, दूध पिय मोरे गोविंद लाला, दूध पिय मोरे गोपाल लाला. भगवान परमात्म्याला नामदेवरायांनी दूध पाजलं कशामध्ये, सोने का गडवा दूधने भरियो, पियो नारायण गे धरियो. देवाच्या समोर सोन्याचं दूध, त्या सोन्याच्या तांब्यामध्ये देवाच्या समोर दूध धरलं तरी देव दूध पिणार. देव तरी काय सामान्य का, अगोदर परीक्षा पाहतात, दूध पित नाहीत. नामदेवराय म्हणतात, देवा काय झालं, प्या की दूध, हे काय जरशा गायचं नाही आणलं. त्या नगर भागामध्ये, तुमच्या भागामध्ये लई जरशा गायत महाराज, नुसत्या जरशास गारवारण गाय तर कुठं बघायलाच भेटत नाही. मग नामदेव महाराज म्हणतात, अरे देवा गाय कोणची होती ते सांगतो तुला, काला बछडा कपिला गाये, दूध धुवावत नामा जाये. गाय सुद्धा काळी आणि त्या गायचं बछडं म्हणजे वासरू सुद्धा काळो, काळ्या कपिल्या गायचं दूध आणले तरी सुद्धा दूध प्यायनात. मग नामदेवरायांना समजलं हे काय असं पिणार नाही. नामदेवरायांनी आपलं मस्तक देवाच्या समोर आपटायला सुरुवात केली. प्रभु न की मूरत दूध नहीं पीवत, सिर पछावत नामा रोवत. नामदेवराय रडायला लागले आणि देवाला म्हणाले, देवा दूध प्यावाच लागून. मग मात्र देव त्या मूर्तीमधून प्रगट झाले आणि ते दूध पिले. हा अभंग आहे ना महाराज, हा अभंग देवाने लिहिलेला आहे, पंढरीनाथ परमात्म्याने लिहिलेला अभंग आहे. देव म्हणतात, असा भक्त मी आजपर्यंत पाहिला नाही. ऐसा भगत में कभी नहीं पाया, नाम देव ने दूध पिलाया. देव म्हणतात, असा भक्त मी आजपर्यंत पाहिला नाही. याला खऱ्या अर्थाने काय म्हणायचं, प्रेममूर्ती. एवढं प्रेम आपण देवावरती लावलं पाहिजे, मग तो देव आपल्या घरी येऊन काम करत असतो. नामदेवरायांचं दूध पिलं म्हणजे काय, देवानी कामच केलंय. देवाला काय गरज आहे दुधाची कुणाची, आपण मस्त तांब्याची आंघोळ्या घालतोस देवाला, पण ते देव दूध पित नाही. आणि खरं सांगा, जर देव जर खरंच दूध पित असता तर आपण देवाला आंघोळ्या दुधाने घातल्या नसत्या, पाण्याने सुद्धा घातल्या नसत्या. असली आपली भक्ती महाराज. प्रेममूर्ती नामदेवरायांची ही भक्ती होती. म्हणून नामदेव महाराजांच्या घरी नीच काम अजून आपल्याला माहिती, चोकोबारा यांच्या घरी पत्नीचं बाळंत पण केलं, गोरोबा काकांच्या घरी मडके घडवण्याचं काम केलं, सावता महाराजांच्या घरी खुरपू लागण्याचं काम भगवंताने केलं. ही सगळी नीच कामं केली. निळोबाराय म्हणतात, एवढंच काम नाही तर माझ्या ज्ञानोबारायांसाठी काय काम केलं. निळोबाराय म्हणतात, निळा मने होनी वाणी आणि गोनी भक्ता घरी. तो भगवान परमात्मा वाण्याचं रूप धारण केलं
आणि त्या भक्तांच्या घरी माल आणून पोच करण्याचं काम भगवंताने केलं. वाणी शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना ज्ञानोबारांचं चरित्र माहिती आहे. ज्या वेळेस नाथ महाराज ज्ञानोबारांची समाधी शोधण्यासाठी आळंदीला गेले आणि गेल्याच्या नंतर त्या आळंदीमध्ये नाथ महाराजांना समाधी तर काही सापडणार, परंतु भूक लागली. आणि काय महाराज त्या ठिकाणी झाले ज्ञानदेव वाणी, आले सामग्री घेऊनी. ज्ञानोबराय त्या ठिकाणी वाण्याचं रूप घेऊन आले आणि नाथ महाराजांना सामग्री पोहोच केली. म्हणून निळोबरायांना म्हणावं लागलं, निळा म्हणे हो निवाणी आणि गोनी भक्ता घरी, सेवकांचा हा शिरोमणी मनवे करोने दास्यत्व. अर्थात भगवान परमात्मा चांगली कामं तर करतोच, नीच प्रकारची कामं सुद्धा भगवान परमात्मा त्या भक्तांच्या घरी करतो. म्हणून आपण भगवान परमात्म्याची एकनिष्ठतेने सेवा केली पाहिजे. काय आपल्या या संसारामध्ये असल्यामुळे आपल्याला सेवा घडत नाही. आता इथं सप्ताह आहे, तुमच्या गावात काय एवढेच लोक आहेत का? हजारांनी लोक आहेत, पण ऐकायला एवढेच आहेत. म्हणजे परमार्थाची आवड असली पाहिजे. आता तरुण माणसाला तर आवड नाही परमार्थाची, म्हातारे लोक आहेत तेवढे येऊन बसतात, त्यांना कुणाला दिसत नाही, कुणाला ऐकायला येत नाही, कुणाला काही म्हणलं तर काही कळत नाही. माझ्यासमोर एक कीर्तन असं म्हातार बसलो आणि मी काही म्हणलं की ते मान हलवायचं, म्हणत वा काय ऐकतोय म्हातार, लईच गोड, कोणी नका काय का नाही. एवढं एक तर सुरुवात भेटला ना, आणि कीर्तन झाल्यावर माझ्याकडे एक जण आलं, म्हणलं महाराज त्या बुड्याला ऐकायलाच येत नाही. काय गेलं आमचं कीर्तन सारं. अर्थात परमार्थ कधी केला पाहिजे, तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. आता हे म्हातारे लोक आहेत ना, हे तमाशाला गेले तरी बिघडत नाहीत आणि इथं आले तरी सुधरत नाहीत, म्हणजे यांच्यावर परिणामच होत नाही. जसं नदीतला दगड असतो, नदीतला दगड किती दिवस त्या नदीत पाण्यामध्ये राहिल्यावर वर काढला फोडला म्हणजे आतून वाला निघन, ते कोडाच निघतो. तसं असतं हे परमार्थामध्ये. तरुण आल्याच्या नंतर त्यांच्यावरती संस्कार होत असतात, आहे का नाही. मग किमान आता म्हातारं झालोत ना आपण, आता तरी भगवान परमात्म्याचं नाम भजन परमार्थ केला पाहिजे. पण ह्यात सुद्धा आपल्याला परमार्थ आवडत नाही. आता एक छोटासा दृष्टांत एका मिनिटात सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आमच्याकडे एक म्हातारी दोघं जोडी, त्यांचे लेकरं राहतात पुण्याला, ते दोघंच आहेत महाराज. मग आता वय झाले, आपलं विठ्ठल रामकृष्ण हरिपाठ मध्ये मंदिरात बसावं का नाही, दोघंच आहेत, पण परमार्थाची तर आवड नाहीच, पण दोघं भांडणं करायचे. आता तरुण समजा नवे लग्न झालेले, त्यांनी भांडणं केल्यावर काही विशेष वाटत, म्हातारे भांडणं करायचे दोघं. बरं भांडणं का करीनात, मग भांडणं केल्याच्या नंतर मग त्यांचं काय व्हायचं, 2-2 महिने बोलणंच बंद. 2-2 महिने एकामेकाला बोलत नसायचे ना. असे थंडीचे दिवस होते, थंडीच्या दिवसात झाले दोघांची भांडणं, बोलणं बंद झालं. मग म्हातारी काय करायची, सकाळी उठायची आणि ते जुन्या काळात त्यांच्याकडे काय गॅस आणि शेगड्या, ते चुलीवरती पाणी ठेवायची, स्वतः आंघोळ करायची, म्हाताऱ्याला भरून पाणी ठेवायची, फक्त बोलायचं नाही, सगळं करायचं, फक्त बोलणं बंद. त्यांना असं हे केलं पाहिजे धरून दोघाला बी. आणि ते महाराज मग ती सकाळी म्हातारी पाणी ठेवायची, ते भगवून उतरून खाली ठेवायची. मग म्हातारा मस्त आज्यात उठायचं, गरम पाण्याने आंघोळ करायचं, मग भाकर खायचं, फिरायला जायचं. एके दिवशी काय झालं, सकाळी म्हातारा लवकर उठलंच नाही, 8 वाजले म्हाताऱ्याला. मग म्हातारी म्हणले कवार पाणी ठेवू म्हणले चुलीवर, आता पाणी बिणी काही ठेवत नाही. तिने ते भगवून खाली ठेवून दिलं आणि भाकरीला बसली आणि तेवढ्यात म्हातारं उठलं. बरं उठलं, थंडी वाजत होती, तसंच ते गोदाडा अंगावर घेतलं आणि चुली पुढे येऊन शेकायला बसले. चुली पुढे बसलं, आता त्या चुलीच्या 2 बाजूला 2 असे पाय लावले. म्हातारी भाकरी करीत होती, आता कशा भाकरी करायची सांगा बरं. आता भाकरी म्हणल्यावरती चुलीला भाकरी भाजावी लागते का नाही, ते म्हातारं दोन्ही 2 पाय लावून बसलं असं शेकायला. आणि म्हातारीला म्हणता येईना पाय काढ म्हणून, का तर बोलायचं नाही ना, आता भांडण झालेलं, आता कसं बोला. मग ते बसले असं पाय लावून, तिथं बसलं. म्हातारी नुसती त्याच्याकडे बघायची, ते म्हातारीकडे बघायचं, त्याला आनंद व्हायचा. म्हातारीचं काम बंद पडलं. मग एवढ्यावर म्हातारा गप बसलं नाही. म्हाताऱ्याने काय केलं, खिशात हात घातला आणि खिशातून बिड्या काढल्या. माया खिशाकडे नका बघू, माया खिशात काय बिड्यात का काय माया खिशातून बिड्या काढल्या. आणि बिडी काढल्याच्या नंतर तिथं चूल पेटलेलीच होती, चुलीला बिडी पेटली आणि वाढायचं. म्हातारी तोंड फू करून धुरस वाढायचं. म्हातारी वाकडी तिकडी तोंड करायची. म्हातारीला मस्त रागायचा, असं बोट मोडा वाटायचे, पण आता काय करा, पुन्हा पेटन भांडत. म्हातारीला काही म्हणता येईना. आणि मग महाराज तेवढ्यामध्ये काय झालं, ते म्हाताऱ्याचं झटक्यावर झटका बिड्या चालूच. आणि ते सरपंच जे होतं चुलीतलं, ते पेटत बाहेर आलं. आणि पेटत बाहेर आलं आणि म्हाताऱ्याचं धोतर पेटलं. म्हाताऱ्याचं धोतर पेटलेलं म्हातारीने बघितलं. म्हाताऱ्याचं आपल्या बिडीचं झटक्यावर झटका चालू. ते धोतर पेटलं. म्हातारीला वाटलं आता हे धोतर पेटत गेलं, म्हाताऱ्याला जर पोळलं तर आता वय झालं, पुन्हा हे दुःख लवकर बरं नाही व्हायचं. मग ह्याला सांगावं, आता कसं सांगावं, बोलायचं तर नाही, सांगावं कसं. मग या महिला मंडळीला एक सवय असते महाराज, काय कुत्र्यावर मांजरावर घालून बोलायची. बघा त्यांना लगे खुणलं, त्यांना माहिती आपलंच आहे हे सगळं, सवय असती महाराज. अहो काय सांगावं, लय अवघड आहे महाराज. मध्ये लॉकडाऊन पडलं मागं, आमचे एक महाराज आहेत, त्यांना दुसरा उद्योगच नव्हता काय, कीर्तन आपलं. आणि 6 महिने महाराज एका जागेवर बसून. मग ती बाईला असा राग यायचा, कुठं जायना, कुठं कीर्तन यायना, ह्याला काय म्हणा, नुसतं घरातच बसून राहायचंय. मग ती काय करायची, दारातून कुत्रं जरी गेलं
त्या कुत्र्यावर घालून नवऱ्याला म्हणायची काय हाड 6 महिने झालं म्हणली इथंच मरलंय कुठं बाहेरच जाय नाही कोण कुत्र का महाराज. तशी ह्याला लई सवय असती. मग ती म्हातारीने बी तसंच जाणलं. ती म्हातारी म्हणली आता ह्याला तर सांगायचंय पण डायरेक्ट नाव घेऊन सांगता येणार नाही. मग ती म्हातारी काय म्हणायची कोणाचं तरी धोतर पेटले. आता कसं कळेल म्हाताऱ्याला आपलं धोतर पेटलंय म्हणून. त्याला काही कळानाच. मग ती म्हाताऱ्याचा आपलं झटक्यावर झटका चालू बिड्या वाढायच्या. ती म्हातारी म्हणायची कोणाच तरी धोतर पेटले कोणाच तरी धोतर पेटलंय. म्हाताऱ्याला तर काही कळाना कोणाचं पेटले. आणि मग ती म्हातारी म्हणली जाऊ द्या पोळलं तर पोळून द्या मरू द्या म्हाताराच मरण आपल्याला काय. आणि महाराज खरं तसंच झालं. ते धोतर पेटत गेलं म्हाताऱ्याला पोळलं. म्हाताऱ्याने ते धोतर कसं तरी विजवलं. आणि विजवल्याच्या नंतर आता म्हातारीला सांगायचं की आपलं धोतर पेटलं होतं. ते बी त्या म्हातारीचाच नवरा होता. ते म्हणताय पेटून द्या आमचंच पेटलं होतं. काय किंमत आहे का काही याला. ह्या भांडणाला काही किंमत आहे का. हे भांडणं करण्याच्या ऐवजी परमार्थ केला तर काय वाव आहे का. म्हणून आपलं वय झालंय. वय झाल्याच्या नंतर किमान परमार्थ केला पाहिजे. तसं तुमच्या गावची लोक खूप चांगलेत बघा. आणि तुमच्या जीवनामध्ये हा एक सुवर्णयोग तुमच्या जीवनामधला हा सुवर्णयोग आपले बापू महाराजांनी आणून दिलेला आहे. हा एवढी मोठा अखंड हरिनाम सप्ताह केला. काय त्यांना काय गरज आहे का परमार्थ करण्याची. त्यांचा एकट्यापुरता परमार्थ चालू आहे. ते करत राहतात. पण त्याच्या निमित्ताने तुम्हाला तरी काहीतरी घडावं ह्या निमित्ताने हा परमार्थ चालू आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. खूप गोड मंडळी आहेत बघा सगळी. महाराज तर स्वतः जातीने उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या नियोजनामध्ये मार्गदर्शनामध्ये चालू आहे आपले गुरुजी राम गुरुजी ते सुद्धा या ठिकाणी सेवेसाठी आज उपस्थित आहेत. हे सगळी मंडळी माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. तुम्ही माझ्या कीर्तनात उपस्थित राहावं माझं काहीतरी ऐकावं एवढा काही मी मोठा नाही. पण तुमच्या प्रेमाने तुमच्या मोठेपणाने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांना धन्यवाद. संस्थेतले सगळे आमचे विद्यार्थी मंडळी फलके महाराजांच्या संस्थेतले ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि गोड सिस्टीम आमचे तुकाराम देवा लावतच राहतात आहे का. नेहमी आमचा त्यांचा योग येत राहतो. आणि काय आपल्या घरचेच मंडळी ते म्हणले असते ना आज आपले घरचेच महाराज आहेत आज अजून उत्तम आहे का नाही. म्हणून खूप गोड त्यांची सिस्टीम आहे. आणि हे आळंदीचे आमचे गुरुबंधू मंडळी आहेत. मृदंगाची सेवा गोड ज्यांनी केली अशी भागवत महाराज. त्याच्यानंतर आमचे पुंड महाराज. त्याच्यानंतर आमचे विजय महाराज. आता विजय महाराज आमची खूप दिवसापूर्वी भेट झाली 2-3 वर्ष झाला असेल त्याला आहे का नाही. ही सगळीच मंडळी आहेत आणि सगळी प्रेमाची मंडळी आहेत. म्हणून सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम